आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। शिरोळभूषण हबप दिलीपराव माने यांना अयोध्येत राष्ट्रीय हिंदू समाज भूषण पुरस्कार प्रदान। चौथ्या राष्ट्रीय संत परिषदेत सन्मान। शिरोळ तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव। महान तीर्थक्षेत्र श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे शनिवारी अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समिती आयोजित चौथी राष्ट्रीय संत परिषद व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला। या पुरस्कार वितरण सोहळ्यात शिरोळ येथील रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष शिरोळभूषण हबप दिलीपराव रामचंद्र माने यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मानाच्या राष्ट्रीय हिंदू समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा ऐतिहासिक सोहळा अयोध्या या पवित्र तीर्थक्षेत्री राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री कर्मयोगी भिकू दादा रामजी इदाते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी समितीचे सह अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते हबप दिलीपराव माने सौ सुजाता माने यांना शाल, सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार हिंदू समाज भूषण प्रदान करण्यात आला। या प्रसंगी महत श्री श्री प्रेममूर्ती कृष्णकांत दास संत श्री सिद्धपीठ हनुमानगडी अयोध्या श्री श्री 1008 हबप शनिभक्त सुखदेव महाराज वाशी नेवापूर कोल्हापूर येथील साई मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब गुंडा गायकवाड, हबप प्रकाश महाराज बोदले राष्ट्रीय अध्यक्ष व अखिल भारतीय वारकरी मंडळ श्रद्धानंद वाजपेयी मुंबई, अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीचे प्रमुख भागवताचार्य हबप अतुल महाराज आदमाने, शिरोळचे धनाजी पाटील नरदेकर, डॉक्टर अप्पासो पुजारी, बाळासाहेब कोळी दिवाण, रामचंद्र पाटील, बापूसाहेब गंगाधर, श्रीपतराव पाटील, भाऊसो माळी, बाळासाहेब माने ताराप, बाळासाहेब बन्ने, राजेंद्र चव्हाण, बाबासो पुंदे, तानाजी जाधव, अभिजित माने यांच्यासह देशभरातील नामवंत संत महंत आणि राज्यभरातील अनेक राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर, माने परिवार आणि शिरोळकर नागरिकांची उपस्थिती होती। श्रीराम जन्मभूमी अयोध्येसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवून शिरोळ तालुक्याचे नाव देशपातळीवर झळकवल्याबद्दल शिरोळभूषण दिलीपराव माने यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।